भावानं आपण घेतलेली ही हिरोची गाडी 1.5 वर्ष अगोदर तुम्ही बघू शकता. हिच्यात आहे ना, हा जो टायर आहे ना, याचा हा मागचा टायर हा वारंवार आहे ना भावानं पंक्चर होतो. आणि या कंपनीने हा टायर दिलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो भावानं. हा टायर आहे ना, जेकेचा टायर दिलेला आहे. तुम्ही गाडी आहे ना नंबर टाकून चेक सुद्धा करू शकता. गाडीला 15 ते 16 महिने झालेले आहे फक्त ऑनलाईन. पण कंपनीने जो हा टायर दिलेला आहे ना, एकदम भंगार टायर दिलेला आहे भावानं. कधी तुम्हाला कधी स्प्लेंडर गाडी घ्यायची असेल, या गाडी कोणतीही कंपनीची घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओत बघताय, पण तुम्ही शोरूमला गेल्यावर गाडीचा टायर बघा. कधी जेकेचा टायर असेल ना, तर सर्वात भंगार टायर आहे भावानं जेकेचा. ही गाडी आहे ना, मागं 4 ते 5 दिवस आधी सुद्धा पंक्चर झाली होती. तेव्हा सुद्धा मी 3 पंक्चर काढले आणि आजही पंक्चर झालेली. आणि माझ्या गाडीची तुम्हाला सांगितलं ना, तर रनिंग काहीच नाही. दिवसाला फक्त 10 ते 12 किलोमीटर चालवतो तुम्ही मीटर मध्ये सुद्धा बघू शकता माझ्या गाडीची रनिंग. मी गाडीला घेऊन 16 महिन्याच्या आसपास झालेलं आहे, पण गाडीची रनिंग काहीच नाही, एकदम काही नाही. तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघू शकता. गाडी फक्त 16 महिन्यामध्ये 12,290 किलोमीटर चाललेली भावानं. का की गाडीची रनिंगच नाही, पण कंपनी आहे ना टायर देते, एकदम भंगार टायर दिलेला आहे मला. हिरोवाल्यांना माझी कंप्लेंट आहे की टायर देताना थोडा चांगला द्या भावानं. का की गाडी 15,000 12,000 किलोमीटरला कधी टायर बदलायची गरज पडली तर काहीच उपयोग नाही गाडी घेऊन. कधी 1,10,000-12,000ची गाडी घ्यायची आणि 1.5 वर्षाला कधी टायर बदलवायचा असला तर काही कामाची नाही गाडी. त्याच्यामुळे भावानं सांगतो की तुम्ही स्प्लेंडर गाडी घेत असाल ना, तर गाडीचा टायर बघून सण घ्या, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आज हिरोचे खूप प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकतो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगतो अजून काय काय प्रॉब्लेम आहे या गाडीला. तरी ब्लॉग आवडला तर फॉलो नक्की करा भावानं माझ्या व्हिडिओ.